प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांना अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा. बोलता बोलता बाप्पाचा विसर्जनाचा दिवस आला सुद्धा. बाप्पा त्यांच्या घरी गेले की करमणार नाही आणि अर्जुनला सुद्धा सायली जाणार या विचाराने करमत नाही. पूर्णाईच्या मनातून काही ते विचार जाईना. त्या रविराजांना म्हणतात, आरतीच्या वेळेला तुम्हालाही भास झाला का हो रविराज, प्रतिमा इथेच आहे असल्याचा? प्रतापराव म्हणतात, पूर्णाई तुला असं का गं वाटतंय? तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अरे आज आरतीच्या वेळेला एकदा नाही रे, दोनदा घडलं. आणि सायलीने जे काही केलं ते सगळं पूर्णाजी पुन्हा एकदा या सगळ्यांना सांगत असतात की सायलीने कशाप्रकारे जास्वंदाची फुलं आणली आणि त्या सांज्याच्या पोळ्या केल्या. प्रतिमा त्या आणि सायली दोघींमध्ये एवढं कसं साम्य? हा योगायोग नसावा ना? एखादा चमत्कार बघितल्यासारखंच वाटत होतं मला. म्हणजे सायलीने कशाप्रकारे ती फुलं गणपती बाप्पाच्या म्हणजे अंगावर वाहिली गेली, हे सगळं खूप चमत्कारिकरित्या दाखवलं ना. त्यामुळे प्रतिमा आत्या तिथेच आहेत असा भास होतोय पूर्णाजीला. पूर्णाजी रविराजांना म्हणतात, आज जे घडलं ते कसले संकेत वाटताय तुम्हाला? तेव्हा रविराज म्हणतात, माझा संकेतांवर कधीच विश्वास नव्हता पूर्णाई. आजूबाजूला जे काही घडतंय ना त्यावर कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर नाही हेच मला कळत नाहीये बघा. पूर्णाजी म्हणतात, मला कळतंय, प्रतिमा आपल्या शहरातच आहे कुठेतरी, असंच तुम्ही म्हणाला होतात ना? शहरात नाही, ती आपल्या घरातच आहे असं मला वाटतंय. प्रियाचं टेन्शन एकदम हायपर झालंय आज प्रेक्षकांनो. आता रविराज म्हणतात, हो पूर्णाई, मला पण जरा जास्तीच जाणवत आहे प्रतिमाचं अस्तित्व. अस्मिता म्हणते, अगं पूर्णाजी, तन्वी आली आहे ना इथे म्हणून तुला वाटतंय की प्रतिमा आत्या इथेच आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अगं तन्वी तर किती वेळेला येते आपल्या घरी, पण मग आजच का एवढं वाटतंय की प्रतिमा इथेच आहे? इतका भास का होत असेल प्रतिमाचा आज? आणि त्या प्रतिमा त्याच्या फोटोकडे सारख्या बघतायत आणि सायलीवर फ्लॅश केलंय त्यांनी, म्हणजे सायलीच हीच प्रतिमाची खरी मुलगी आहे ना. आता रविराज म्हणतात, याचं उत्तर प्रतिमाच देऊ शकेल आणि त्या प्रतिमा त्याच्या फोटोकडे ते बघतायत. आता प्रिया विचार करते, ही म्हातारी आणि किल्लेदार जेव्हा पावा तेव्हा प्रतिमाचं अस्तित्व जप करत असतात. अरे मूर्खांनो, प्रतिमाचं अस्तित्व आहे ना या सायलीच्या अस्तित्वात. तुमची खरी मुलगी तुमच्या डोळ्यासमोर हे कळलं ना तुम्हाला, तर माझी मात्र वाट लागेल. चोराच्या मनात चांदणं, दुसरं काय. आता ही विमल पण म्हणत असते, वहिनी आज काय चमत्कार झाला नाही. पूर्णाजीने रीत डावलून तन्वीला मान दिला होता, पण तो मान मात्र आपल्या सायलीताईकडे आला नाही. तेव्हा ह्या कल्पनाताई म्हणतात, अगं हा योगायोग आहे की काय ते कळत नाहीये ग मला, पण प्रतिमाच्या मुलीचा मान सायलीला मिळाला, हे कसं काय शक्य आहे ना ग? विमल म्हणते, वहिनी देवाच्या मनात काय असेल ना ते काही सांगता येत नाही. तेव्हा कल्पनाताई बिचाऱ्या भाबड्या आहेत, त्या म्हणतात, अगं देवाच्या मनात असंच असेल की या घरच्या सुनेच्या हातानेच पूजा व्हावी, म्हणूनच तर देवाने तन्वीचा हात सुद्धा लागू दिला नाही पूजेला. प्रिया तिकडनं हे सगळं ऐकत असते, मग ती निघून जाते. विमल म्हणते, खरं आहे, सायलीताईंच्या लग्नानंतर त्यांचा पहिलाच गणपती आहे ना, चला बरं झालं. देवाच्या पूजेसाठी जे शुद्ध मन लागतं ना ते आपल्या सायलीताईंचंच आहे, तन्वीताईंचं नाही आहे. म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं वहिनी. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, विमल जाऊ दे ग बाई, काही काही गोष्टी न बोललेल्याच बऱ्या असतात, चल आटप लवकर. आता या प्रियाने ना प्रेक्षकांनो साक्षी आणि महिपतला फोन केला आणि फोन उचलल्या म्हणते कशी, माझी वाट लागली आहे इकडे. अण्णा म्हणत असतो, त्या 150चा फोन स्पीकरवर टाक. आता प्रिया सांगत असते की काय काय झालंय आज त्यांच्याकडे, आणि ती अण्णांना सांगते की सगळ्यांना असं वाटतंय खरी तन्वी मी नाहीये, सायली आहे. आणि मग साक्षी विचारते, असं का वाटतंय त्यांना? आणि मग ह्या पठ्ठीने सगळं सांगितलंय जे जे झालंय त्यांच्या घरी, म्हणजे सायलीने काय काय केलं वगैरे वगैरे. तेवढ्यात तिथे रविराज आलेत आणि हिचे धाबे दण आणलेत. ही शेवटचं वाक्य बोलते की प्रत्येक गोष्ट तिची आईसारखीच आहे ग तिच्या. आणि मग ही घाबरते, रविराज तिला बघत असतात म्हणून. साक्षी तिकडनं म्हणते, अण्णा तिने फोन कट केला. पण प्रियाच्या या गलथानपणामुळेच अण्णाने कदाचित सायलीला मारण्याचा निर्णय घेतला असावा प्रेक्षकांनो. पण हे नेहमी असेच सस्पेन्स क्रिएट करतात. आता रविराज म्हणतात, काय ग कोणाशी बोलत होतीस तू आणि कोण कोणाच्या आईसारखं आहे म्हणत होतीस ग? तर रविराज अशी रागाने बघताय असं दाखवलंय त्यांनी. तेव्हा लगेच ही पलटून जाते, आओ बाबा माझी मैत्रीण आहे ना ईशा, तिची बहीण ना सेम तिच्या आईसारखीच दिसते, गोरी घारे डोळे तिचे. मी ना आता ईशाशीच बोलत होते. तेव्हा रविराज म्हणतात, मैत्रिणीशीच बोलत होतीस ना तू, मग एवढं घाबरायला काय झालंय तुला? तेव्हा प्रिया म्हणते, काही नाही हो बाबा. रविराज म्हणतात, मग फोन का कट केलास मी आल्या? तेव्हा प्रिया लगेच म्हणते, बाबा झालं होतं माझं बोलून, आणि तुमचा चेहरा ना जरा सिरियस दिसला मला, म्हणून मला असं वाटलं काही झालं का काय बाबा, काही झालंय का, म्हणून मी लगेच फोन कट केला हो. ती सायली तुम्हाला काही बोलली का किंवा कोणी काही बोललं का? ती मुलगी न या घरात 2 मिनिटं कोणाला शांत बसू देत नाही. तेव्हा रविराज म्हणतात, नाही ग नाही, मला कोणी काही बोललेलं नाहीये, अजून तरी मुद्दामपणा कोणीच केला नाहीये तसा.
मगाशी तू म्हणजे वर निघून आलीस ना, मला असं वाटलं की तुझा चेहरा जरा जास्तीच पडलाय, म्हणून मी वर आलो ग तुला बघायला. बाळा, तुझ्या हातनं पूजा झाली नाही त्याचं वाईट नको वाटून घेऊस. योगायोग होता सगळा तो. उगाच विचार करत बसशील ना, म्हणून बघायला आलो होतो ग मी तुला. तेव्हा लगेच ही म्हणते, काय करू बाबा, माझं नशीबच असं आहे. ज्या घरात माझ्या आईला मान मिळतो त्या घरात मला मान नाही मिळाला. पण ठीक आहे, मी नाही मनाला लावून घेत. तेव्हा रविराज तिच्या डोक्यावरनं हात फिरवतात आणि निघून जातात. प्रिया विचार करते, बाप रे, बरं झालं किल्लेदारने ऐकलं नाही माझं बोलणं. पण प्रेक्षकांना ही कधी ना कधी काही ना काही माती नक्की करणार आहे. पण आता अर्जुन आणि सायलीचं बोलणं सुंदरच दाखवलंय. सायली हार करत असते बाप्पासाठी. अर्जुन येतो आणि म्हणतो, काय करताय तुम्ही सायली? सायली म्हणते, सर ही बाप्पाची सेवा आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, ते आता उगी गणपती घरात आहेत म्हणून, नाही तर तुम्ही काही ना काही करतच असतात. हे नाही तर दुसरं काम शोधलं असतं तुम्ही. यु नो वॉट, तुमच्यात आणि रोबोटमध्ये स्पर्धा लागली असती ना तर तुम्ही नक्की जिंकला असता. तो रोबोट आहे ना, त्याची बॅटरी संपली असती, पण तुम्ही काही थांबला नसता. यू जस्ट गो ऑन अँड ऑन अँड ऑन. तेव्हा सायली म्हणते, सर तुम्ही माझीच नाही तर प्रत्येक गृहिणीचे कौतुक करताय. अहो, गृहिणींना तर सणासुदींना त्यांची बॅटरी संपवून चालतच नाही. घरातली सगळी आवरावर पूजा हे सगळं झालं ना की बाप्पाच्या पूजेची तयारी हे सगळं करावंच लागतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता काय करताय तुम्ही? तेव्हा सायली म्हणते, पूजेसाठी गजरे करतीये, सकाळी घाई नाही ना होणार. गणेश पूजन कसं सादर संगीत आणि निवांतच व्हायला हवं. हा एकच तर सण आहे ना आपला, त्यात देव आपल्या घरी असतात आणि देव आपल्याला संधी देतात पूजेची. हा आता मला तर किती करू आणि किती नाही असं झालंय. सायली जसं जसं बोलतेय तसं तसं हा नुसता तिच्याकडे बघतोय. सायली खूप उत्साहाने सांगत असते, हा सण नाहीये, 10 दिवस चालणारा उत्सव आहे. आणि मग मध्येच म्हणते, सर काय बघताय तुम्ही सारखं? आणि बिचाऱ्या अर्जुनची तंद्री मोडते आणि तो म्हणतो, अहो काही नाही, ते तुम्ही किती आनंदात आहात ना ते बघत होतो मी. तुम्हाला बाप्पाची सेवा करायला मिळते ना. तुम्ही बरोबर बोलत आहात. बाप्पानं सेवा करायची संधी देतो, पण स्वच्छ मनाच्या माणसांना. म्हणून तर ही संधी तन्वीला नाही, तुम्हाला मिळाली आहे. सायली म्हणते, सर ते का आणि कसं घडलं माझं मलाच माहिती नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला माहिती आहे ना. नाही, माझ्या या गोष्टींवर विश्वास नाहीये, पण तरी सुद्धा समहाऊ मला असं वाटतं की तुमच्या हातनं पूजा होणं हे तुमच्या डेस्टिनीमध्येच होतं. तन्वी किती खोटारणी आणि सेल्फिश आहे ना हे सगळ्यांना माहिती आहे. मग तिची सेवा देव कसा एक्सेप्ट करेल? अँड आय एम शुअर देवाला तुमच्यातली प्युरिटी दिसली असणार आहे, म्हणून त्याने तुमच्याकडनंच पूजा करून घेतलेली आहे. सायलीशी बोलता बोलता तो तिला एक एक फूल पण देतोय ओवायला. आता सायली म्हणते, नाही हो सर, तो केवळ योगायोग होता. पूजा माझ्या हातून होणं हे माझ्या नशिबात असेल, पण प्रियाच्या हातूनही देवाने पूजा स्वीकारलीच असती. तेव्हा अर्जुन म्हणतो ना, हीच तुमची क्वालिटी आहे, तुमची प्युरिटी. आणि इकडे मात्र प्रियाचे धाबे दणाणलेत. एक गोष्ट मनासारखी होत नाहीये, सगळं फ्लॉप प्लॅन होत आहेत. आता ती राग त्या पूर्णाजीची डायरी फाडत असते. तेवढ्या तिथे अस्मिता येते आणि तिच्यावर ओरडते, एक तन्वी, वेळ लागले का तुला? अगं पूर्णाजीची डायरी किती महत्वाची आहे, फाडतेस काय ग? ही लगे रडायला लागते. काय करू ग अस्मिता, माझ्या आईच्या माझ्याकडे फारशा आठवणी नाही आहेत ग, म्हणून या डायरीचा आधार घ्यावा लागला मला वाटलं होतं माझ्या आईसारखं मी वागायला लागले तर या घरात ना त्या सायलीचं महत्त्व कमी होईल, पण सगळं उलटच झालं ग. अस्मिता म्हणते, हो ना, काही कारण नसताना सगळ्यांनाच वाटतंय की सायलीच प्रतिमात्याची मुलगी आहे. असं कोणाला काही वाटलं नाही आहे प्रेक्षकांनो. असो, पण आता ही म्हणते सख्ख्या मुलीकडे कोणाचं लक्षच नाहीये ग. लगेच ही प्रिया म्हणते, मग काय करायची? ही डायरी ठेवून माझ्या आईच्या आठवणीचा उपयोगच नाहीये ना मला, म्हणूनच मी फाडत होते ही डायरी. तेव्हा अस्मिता म्हणते, तू बावळट आहेस का? रागाच्या भरात मेंदू बंद नको पडू देऊस तुझा. अगं पूर्णाजीची डायरी गायब झाली नाही हे तिला समजलं नाही ना, नशीब समज. तिने बोंबाबोंब करायच्यात ही डायरी जागेवर ठेवावी लागेल. तिचा कोपरा जर एकही फाटला दिसला ना या डायरीचा तर अख्खं घर डोक्यावर घेईल पूर्णाजी. प्रिया म्हणते, सॉरी ग, पण त्या सायलीचं कौतुक नाही सहन होत ग मला. तेव्हा अस्मिता म्हणते, कळतंय ग मला, पण सगळं किती विचित्र होतंय नाही. म्हणजे बघ ना, पूर्णाजीने तुला पूजेचा मान तर दिला, पण तो मात्र तुला मिळालाच नाही ग. मधल्यामध्ये ती सायलीच घेऊन गेली. तेव्हा प्रिया म्हणते, ती ना हे सगळं मुद्दाम करते. तेव्हा अस्मिता म्हणते, अगं असं कसं मुद्दाम करेल ती? सगळं तर आपल्या डोळ्यासमोरच घडलं ना, सगळं काही तिने प्लॅनिंग केलं असं तर काही मला वाटत नाहीये. मग तिला कसं कळतं प्रतिमात्या काय वागायची, कसं विचार करायची? जे तुझ्या रक्तात उतरायला हवं ते तिच्या कसं उतरलं ग? प्रिया लगेच कांगावा करायला लागते. म्हणजे अस्मिता तुला पण असंच वाटतंय का की सायलीच प्रतिमा आत्याची मुलगी आहे? मग मी कोण आहे ग? फ्रॉड मुलगी आहे का? तुमच्या घरात घुसली आहे म्हणजे स्वतःच कबूल करून घेतीये सगळं. आता ही म्हणते, हाही आरोप मी सहन करून घ्यायचा का? माझ्या मनाची कोणालाच किंमत नाहीये का? तेव्हा अस्मिता म्हणते, अगं अगं बाई असं काही नाहीये, तू रडू नको ग, थांब थांब जरा, तूच आहेस आमची तन्वी.
प्रिया म्हणते, प्लीज ग अस्मिता, माझ्यासमोर तरी त्या सायलीबद्दल अशी शंका नको बोलून दाखवू ना, काय करता येईल ना ते सांग, आयडिया सुचव काहीतरी. तेव्हा अस्मिता म्हणते, हो ग बाई थांब जरा, आता येईल माझ्या डोक्यात काहीतरी आयडिया येईल. आता या दोघीच्या दोघी पूर्णाजीच्या खोलीत चालल्यात ती डायरी परत ठेवायला. आणि ती प्रिया म्हणते, काहीही झालं ना तरी पूर्णाजीच्या डोक्यातून हे भूत काढ की सायली माझ्या आईसारखी आहे. अस्मिता म्हणते, दुसरं काही सुचेपर्यंत बोलूनच आपण पूर्णाजीला कन्व्हिन्स करू. आता ह्या दोघी पूर्णाजीच्या खोलीत जाणार, तेवढ्यात त्या बघतात की तिथे कल्पनाताई आहे आणि दोघी पण घाबरल्यात त्यांना. आता त्या कल्पनाताई कसली तरी लिस्ट करत असतात पूजेची. नैवेद्य काही दाखवायचं का पूर्णाजी, काही वेगळं काही करायचं का. पण पूर्णाजी मात्र प्रतिमात्याची साडी सारख्या कुरवाळत असतात. आता कल्पनाताईंचं लक्ष जातं. त्या म्हणतात, काय झालं पूर्णाई, प्रतिमाची आठवण येते का. पूर्णाई कल्पनाला म्हणतात, हो ग तिची आठवण तर मला नेहमीच येते, पण आज ना म्हणजे गणपती आल्यापासून आपल्या घरात जे काही घडतंय ना ग कल्पना, त्यामुळे प्रतिमाचा विचार तर मनातूनच हटत नाहीये ग. आता इकडे दोघं रोमॅन्टिक कपल मस्तपैकी गप्पा मारत बसलेत. पुन्हा सायली अर्जुनच्या कुर्त्यांना प्रेस करत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अहो कशाला कुर्ते इस्त्री करताय तुम्ही सायली. तेव्हा सायली म्हणते, सर आधीच इस्त्री करून ठेवायला हवे ना, ऐन वेळेला घाई नको, नाही तर मग तुम्ही चिडचिड कराल. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी चिडचिड करतो. तेव्हा सायली म्हणते, मग काय मी चिडचिड करते. अर्जुन म्हणतो, अहो तसं नव्हतं म्हणायचं मला, म्हणजे मी तो कुर्ता घालणारच नाही आहे, मी दुसरा कुर्ता घालणार आहे. मी तो आता सायली आधीच त्याच्या मनातलं ओळखत असते. सर तुम्ही ना लाल कुर्ता घालू नका, तुमच्या मित्राच्या वास्तुशांतीकडे गेला होतात ना तुम्ही, तो नका घालू परत. तेव्हा अर्जुन दुसरा कुर्ता बोलणार, तेवढ्यात ही म्हणते, सर तो गुलाबी तर बिलकुलच घालू नका, तो आत्ता गोकुळ अष्टमीला घातला होता तुम्ही. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुमच्या लक्षात आहे का. तेव्हा सायली म्हणते, म्हणजे काय, अर्थात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, मग मी एक काम करतो मग तो. तेव्हा लगेच सायली म्हणते, सर निळा कुर्ता नाही घालता येणार तुम्हाला, डाग लागला असेल तो. अहो डाग होता त्याच्यावर, मी तो ड्रायक्लीनला दिलाय. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी बोलण्याच्या आधी तुम्हाला सगळंच कळतं का. तेव्हा सायली म्हणते, हो मग तर तुमच्यासाठी त्यामुळे सर आधीच मी एक कुर्ता निवडलाय, हा कुर्ता घाला तुम्ही. हा कुर्ता तुम्ही घातलात ना तर तुम्ही अगदी रुबाबदार दिसाल सर. अर्जुनला फार भारी वाटतंय सायलीच्या तोंडून हे ऐकणं. पण सायलीला असं वाटतं त्याला आवडला नाही. ती म्हणते, राहू द्या दुसरं काढते मी, नाही आवडला का. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नाही नाही, मला तर हाच कुर्ता हवा होता. येस हाच कुर्ता हवा होता. आपली टेलिपॅथी किती भारी आहे. नाही तुम्ही हाच प्रेस करा. हां पण मिसेस सायली, तुम्ही अशा सवयी मला लावू नका ना, मला किती त्रास होईल पुढे. तुम्ही तर 1 वर्षांनी निघून जाल या घरातून, मग मी काय करायचं. तेव्हा सायली चिडते आणि म्हणते, झालं मला वाटलंच, अजून कसा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय काढला नाही तुम्ही. आत्ता मला सकाळ झाल्यासारखी वाटतेय. उजाडलं. आता जोपर्यंत तुम्ही याचा विषय काढत नाही ना तोपर्यंत उजाडल्यासारखं वाटतच नाही. शुभ प्रभात सर. आता अर्जुन मनातल्या मनात विचार करतोय, किती गोड आहात तुम्ही, पण कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर ह्या खरंच निघून जातील, मग माझं कसं होईल. आता फक्त 6 महिनेच इथे असणार आहेत का ह्या, आणि मग मी काय करू, त्यानंतर कसं व्हायचं. आता याला आलंय टेन्शन. पण प्रेक्षकांनो, इथे हा रिव्ह्यू पूर्ण झालाय. पुढे आपण बघतोय की तुम्ही हा प्रोमो बघितलाच असेल की कोणी एक गुंड सायलीवर अटॅक करतोय मिरवणुकीमध्ये गणपती बाप्पाच्या, आणि सायलीला चाकू लागलाय. ती अहो अहो करून ओरडत असते आणि अर्जुन धावतच तिच्याकडे येतो, पण तोपर्यंत सायली जखमी झालेली असते. तर प्रेक्षकांनो, अतिशय उत्तम दाखवलंय त्यांनी. तर आता सायलीला लागलंय, तर अर्जुन तिची कशी काळजी घेईल, कसं या दोघांमधलं प्रेम फुलत जाईल हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ह्या घटनेमुळे अर्जुन आणि सायलीमध्ये जवळीक मात्र वाढणार आहे. पूर्णाजी कसं वागतील, अस्मिता कशी वागेल, हे सगळं आपण इमॅजिन न केलेलंच बरं. पण अर्जुन आणि सायलीचं प्रेम मात्र फुलत जाणार आहे. काय वाटतं तुम्हाला, असंच वाटतंय ना. तर मग मला नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. धन्यवाद.